हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा जो व्हिडिओ आहे तो हळदी कुंकवाचा. म्हणजे हळदी कुंकवाला आपण घरामध्ये कशा पद्धतीने डेकोरेशन करू शकतो त्याबद्दल हा आजचा व्हिडिओ आहे. तर हे घर आहे माझ्या सिस्टरचं, माझी जी लहान बहीण आहे शुभांगी तिचं. तर तिच्या घरी 26 जानेवारीच्या दिवशी हळदी कुंकू होतं. तर त्या दिवशी तिने हे असं सगळं डेकोरेशन केलं होतं. तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला पण त्याचा फायदा होईल की कशा पद्धतीने आपण घरी छान अशा पद्धतीने आपलं घर हे सजवू शकतो. तर बघा, तिने ब्लाऊज पीसचा वापर केला आहे आणि ब्लाऊज पीसच्या वापरने खाली तिने ब्लाऊज पीस ठेवलं आहे आणि त्यावर मग आपले जे दागिने असतात, जे सुवासिनीचे दागिने आपले असतात, मंगळसूत्र असतं, कंठी, बांगड्या, हिरव्या बांगड्या, साज असतो आपला हा स्त्रियांचा, तो साज तिने इथं हा दाखवला आहे. कानातलेही ठेवले, बांगड्या ठेवल्या आहेत. त्यानंतर हिरव्या बांगड्या, त्या बांगड्यांमध्ये आपली महाराष्ट्राची शान म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांची जे आवडीने आपण सगळे घालतो ती नथ घातली ना की बायकांचं सौंदर्य आहे ना अजूनच जास्त खुलून येतं. तर ती नथही तिने ठेवली. नंतर हळदी कुंकू ठेवले, हलव्याचे दागिने ठेवले, ज्याचा मान असतो संक्रांतीला किंवा हळदी कुंकवाला. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तिने हे ब्लाऊज पीसने हे सगळं हे सजवलं आहे. आता पुढे आपले जे तांदूळ असतात, तर व्हाईट तांदूळ आहे ते, तर ते व्हाईट तांदळाने ती साईडला हे डेकोरेशन त्याचं करते. तर पुढे तुम्ही बघा त्याचं ती काय बनवणार आहे त्याचं. मी आपल्या चॅनलवर तुमच्यासोबत ह्या वर्षी हळदी कुंकवासाठी आपण काय काय डेकोरेशन करू शकतो अशा खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. जशी तिळगुळाची डॉलही आपण बनवू शकतो. नंतर तिळगुळापासून बास्केट आपण फुलांचीही बनवू शकतो. नंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मी शेअर केल्या आहेत. या अगोदरही तुम्ही हळदी कुंकवाला घरी कसं डेकोरेशन करू शकतात याचे व्हिडिओ मी चॅनलवर पोस्ट केले आहेत. जर ते व्हिडिओ तुम्ही नसतील बघितले तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ तुम्ही बघा, ते देखील तुम्हाला नक्कीच आवडतील. तर तुम्हाला यापैकी जे पण डेकोरेशन तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करू शकतात. आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. आणि बेल आयकॉन जर तुम्ही प्रेस केलं तर मी जर व्हिडिओ पोस्ट केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना तांदळाचं. बघा तिने किती छान असं पतंग बनवलं आहे, पतंगाचा आकार, कारण ती राहते गुजरातमध्ये. तर तिकडे संक्रांतीला म्हणजे पतंग वगैरे ह्या खूप उडवले जातात. खूप पतंगाचा तिकडे महोत्सव असतो. तर त्या पद्धतीने तिने तिकडे ते पतंग त्याचा आकार तिकडे तो दिलेला आहे. तर बघा किती छान दिसतंय. नंतर हिरव्या बांगड्या आणि मग त्याच्यामध्येही सुपारी तिने कॉर्नरला ह्या 4 सुपाऱ्या तिने ठेवल्या आहेत. आता हे साईडला रेड कलरची रांगोळीने पहिले आपलं जे फेविकॉलचं बघा वापरही कसा केला होता. फेविकॉलचं जे आपलं असतं तो फेविकॉल संपला होता, तर त्याच्यामध्ये रांगोळीही टाकली आणि त्याच्याने ती टाकण्याचा प्रयत्न करत होती. पण तो थोडं पडत नव्हतं, खूप त्याला होल जरा मोठं करावं लागणार होतं, खूप कमी पडत होत्या. तर नंतर परत मग हाताने तिने हे साईडने तिथं रेड कलरची जी ही रांगोळी आहे ती टाकण्यास सुरुवात केली. आता त्यानंतर इकडे हळदी कुंकू हे नाव काढले, तर पिवळ्या कलरची रांगोळी इथं घेतली आहे आणि त्याच्याने हे हळदी कुंकू असं हे नाव काढलं आहे. आणि वरती कुंकूच्या ठिकाणी आपण रेड कलरचा हा कुंकूचा जो टिंबा आहे तो रेड कलरचा तिने हा भरलेला आहे. तर बघा किती छान असं हे सगळं तयार झालं आहे. दिवे पण लावले साईडला आणि
माझी सिस्टर आहे ती पण रेडी झाली आहे, तर तीही अगदी सुंदर आणि छान अशी दिसते आणि तिने हे जे काही हे डेकोरेशन बनवलं आहे पतंगाचं तेही खूप छान दिसते। तर ही बघा, ही बाहेरची रांगोळी आहे, त्यानंतर ही घरामध्ये अशी रांगोळी तिने काढली आहे। घरातही साईडने अशी रांगोळीची पट्टी तिने काढली आहे। त्यानंतर डेकोरेशन बघा किती भारी दिसतंय ना, सगळं मस्त अल्लादीनचं पतंग आहे, नंतर ओगीचं आहे, 2 ओगी ऑन द कॉकरोचचे पतंग तिकडे लावले। त्यानंतर ही बघा, आता ही डॉल जी आहे ती चॉकलेटची डॉल तिने बनवली आहे। या अगोदर तिने आपल्याला तिळगुळाची डॉल दाखवली होती, तर ही चॉकलेटची डॉल आहे। त्यानंतर जी तिळगुळाची बास्केट आपण पहिले बघितली, व्हिडिओ बघितला त्याचा, ती बास्केट तिथं ठेवली आहे। नंतर हे हल्दी कुंकुम जे नाव आहे ते 3D नाव माहीने बनवलं आहे, तर किती मस्त बनवलं आहे ना माहीने। नंतर हे बघा, हे पतंगची डिझाईन, तर किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे, मस्त दिसतंय ना। मस्त असा हळदी कुंकवाचा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत हा नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर चला भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय।